कर्जत भारतीय जनता पार्टी इथे काही नव्हती. सत्तेची फळं दाखायची वेळ आली तेव्हा सुनील उपटे बाजूला पडलेत आणि भलतीच लोक ती सत्तेची फळं दाखतायत असं दिसतंय. भाजपमध्ये मेरिटवर नाही क्रेडिटवर चालतं. ज्यांच्याकरता आम्ही काम करतो ते ठाम बोलत असतात की सुनील उपटे आमच्या सुखदुःखात मध्ये असतो. नमस्कार सर्व प्रेक्षकांचं कोंढाणा कट्टावरती पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कोंढाणा कट्टावरती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र किसान मोर्चा उपाध्यक्ष आपल्या इथे सुनीलजी उपटे यांना आपण आमंत्रित केलंय आणि सुनीलजी उपटेंना आपण या कोंढाणा कट्ट्यावरती आज प्रश्न विचारणार आहोत. सुनीलजी उपटे नमस्कार. आपलं या कोंढाणा कट्ट्यापासून स्वागत. आपल्या बरोबर कोंढाणा कट्टाचे संपादक रमाकांतजी जाधव पण आहेत आणि आज आपण या कोंढाणा कट्टावरती सुनीलजी उपट्यांना एक विचारवंत म्हणून इथे बोलवलेलं आहे आणि या कोंढाणा कट्टावरती त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. दिलखुलास आपल्या गप्पा सुनीलजी उपटे यांच्याशी होणार आहे आणि आमची अपेक्षा आहे की सुनीलजी उपटे पक्षविरहित जरा काही गोष्टींवरती बोलतील आणि मन मोकळ्याप्रमाणे आमच्या तुम्ही गप्पा मारा. निश्चित. सुनीलजी, आज या कोंढाणा कट्टाच्या माध्यमातून आम्हाला तुमच्याकडनं असं ऐकायला आवडेल की तुमची सुरुवात या भारतीय जनता पार्टीमध्ये साधारण कधी झाली आणि तुम्ही या प्रवाहामध्ये कसे आला? खर तर भारतीय जनता पार्टी म्हणून 95च्या आसपास मी भारतीय जनता पार्टी म्हणून जॉईन झालो. परंतु मी जेव्हा कॉलेज जीवनामध्ये होतो तेव्हा माझे मित्र नरेंद्रजी पवार जे माजी आमदार आहेत, म्हणजे कल्याणला आमदार होते, तो माझे खास मित्र आणि आम्ही म्हणजे बॅचमेट, आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला दोघं बरोबर होतो आणि तिथे त्याच्या संपर्कात आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम त्याच्याबरोबर चालू केलं आणि मग भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये येत गेलो. त्यावेळेला आपल्याकडे 89 म्हणजे 90च्या दशकात राम मंदिराचं मोठं आंदोलन चालू होतं. त्या विचाराने प्रभावित होऊन सुद्धा आपण भारतीय जनता पार्टी संघ विचार यशस्वी जुटले गेलो. आता या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आल्यानंतर आपण बरेच चढउतार बघितलेत. अनेक गोष्टींच्या वरती आपल्यावरती काही आरोपही झाले, काही आपले सहकारी आपल्याकडनं दुरावले, काही नवीन जोडलेही गेले. अनेक चढउतार म्हणजे बरीच वर्ष आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कार्यरत आहात. या काळामध्ये सगळ्यात सुरुवातीला जो काळ होता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आल्यानंतरचा आणि आत्ताचा काळ, त्या दोघांच्या मध्ये असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये साधारण काय फरक तुम्हाला जाणवतो? कार्यकर्त्यांमध्ये फरक म्हणजे कसा असतो, जवळजवळ आम्ही ज्या 90च्या दशकातले जनरेशन गॅप सुद्धा त्याला एक म्हणता येऊ शकते की त्या दशकातले 2000 पूर्वीचे आणि 2000 नंतरचे, जे 2000 नंतर जे साधारण किंवा त्या बॉर्डरवरती जन्म झालेले जे काही कार्यकर्ते असतील त्यांची आजची विचारश्रेणी आमच्या विचारश्रेणीपेक्षा निश्चितच वेगळी असू शकते आणि मग हा जनरेशन गॅप हा असतोच. आपल्याला जो अपेक्षित जो बदल आहे तो म्हणजे असा आहे की भारतीय जनता पार्टीचे जे त्यावेळेला कार्यकर्ते जे काही होते की कुठेही सत्ता स्थान नाही, अतिशय चिमुटभर कार्यकर्ते, त्यातल्या त्यात कर्जत म्हणजे रायगड जिल्हा आणि त्यातलं कर्जत हे म्हणजे खडकाळ जमीन भारतीय जनता पार्टी करता. म्हणजे प्रदेश मधनं सुद्धा असं साधारण बघितलं जायचं की कुठे पोटेन्शियल आहे त्यावेळेला तिथे तिथे फोकस होत होतं. आता ती परिस्थिती नाहीये, परंतु त्यावेळेला सत्ता नव्हती आणि सत्ता नसताना सत्ता मिळवण्यासाठी किंवा एक विचाराने प्रेरित होऊन काम करणारा कार्यकर्ता, कुठल्याही अपेक्षेने तन मन धन हरपून काम करणारा त्यावेळचा कार्यकर्ता होता. आज तशी परिस्थिती फारशी तशी नाही, सर्वच आहे असं नाही, परंतु बरेचसे कार्यकर्ते हे मला काय मिळेल किंवा मी काय आज येतोय तर त्यातून माझी जी महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण होईल की नाही या विचाराने बरेचसे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत असतात. आणि महत्वाकांक्षेशिवाय राजकारण नाही, पण अति महत्वाकांक्षा नसावी आणि झटपट आपल्याला मिळेल या भूमिकेतले कार्यकर्ते हल्ली जरा जास्त सर्वच पक्षामध्ये बघा. नाही, कशाने हा प्रश्न विचारला सुनीलजी की तुम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर तुम्ही मला वाटतं नगरसेवक पण एकदा निवडून आलेला आहात आणि त्याच्यानंतर त्यावेळची जी परिस्थिती, माझा विचारण्याचा उद्देश असा आहे की त्यावेळची जी परिस्थिती होती त्यावेळेला तुम्ही म्हणजे एका सार्वजनिक सभेमध्ये जाऊन ज्या वेळेला ब्राह्मण समाजावरती काही टीका टिप्पणी चालली होती त्याला तुम्ही एकमेव व्यक्ती आहात कर्जतमध्ये की जी त्या सभेमध्ये जाऊन तुम्ही ती सभा थांबवली किंवा त्याच्यावरती तुम्ही आक्षेप घेतला होता.
हे कर्जतमध्ये दुसऱ्या कोणीही केलं नाही. म्हणजे त्यावेळेला सोकाळ एक पक्ष भारतीय जनता पार्टी एक ठराविक समाजाचा आहे म्हणून जो शिक्का होता, त्यावेळेला तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत होतात आणि तुम्ही ते हिरारीने काम केलंय. आज ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला सत्तेची फळं दाखायची वेळ आली त्यावेळेला सुनील ओकटे बाजूला पडलेत आणि भलतीच लोक ती सत्तेची फळं दाखतायत असं दिसतंय. नाही, बाजूला पडले असं म्हणता येत नाही. राजकारण हेच असं आहे की जोपर्यंत तुम्ही फुल फ्लेज प्रवाहात असता तोपर्यंत तुम्ही जास्त प्रमाणात हायलाईट होत असता आणि जर प्रवाहाच्या बाहेर माणूस फेकला गेला तर राजकारणात पुन्हा एस्टॅब्लिश होणं ही तेवढीशी सोपी गोष्ट नाही. परंतु माझ्या बाबतीतला मी पॉझिटिव्ह अनुभव सांगतो की मी 2004 ते 2009 नगरसेवक होतो. परंतु त्यानंतर मी नगरसेवक नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक झालो 2004 ते 2009. या काळामध्ये मी जो माझ्या मनाशी खूणगाठ बांधली की जो माझ्याकडे येईल त्याचं काम करणं, मग तो पक्ष, जात, धर्म, पंथ कुठलाही न बघता माझ्याकडे काहीतरी अपेक्षा घेऊन कार्यकर्ता आलेला आहे किंवा अडचणीत असलेला एखादा नागरिक आलेला आहे, त्याची समस्या कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, हे मी मनाशी खूणगाठ बांधली. आणि त्यानंतर मी कुठलाही लोकप्रतिनिधी नसलो तरी आज एवढा 16 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर ह्या प्रवाहामध्ये टिकणारा, माझ्या माहितीप्रमाणे की एवढा फार कोणी टिकत नाही. परंतु मी संविधानिक कुठलेही पद नसताना, लोकप्रतिनिधी नसताना पक्षांतर्गत ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या माध्यमातून पुढे जात भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्त्याचा शहराचा उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, त्यानंतर विविध जबाबदाऱ्या, अगदी प्रदेशमध्ये गेलो, किसान मोर्चाच्या माध्यमातून प्रदेशमध्ये गेलो आणि किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा सुद्धा मी सदस्य झालेलो आहे. हा प्रवास खूपच चांगला आहे. त्यामुळे थोडंसं आपण म्हणता तसं की कर्जतमध्ये रोज दिसणारे चेहरे आणि मी बाहेर जास्त असल्यामुळे थोडा फरक असतो. नाही, तो प्रवाहाच्या बाहेर तुमचं म्हणणं. तुम्ही प्रवाहाच्या बाहेर तर नाही, हे तुम्हीच मान्य करताय. येस. मग मला सांगा, गेली 15-16 वर्ष तुमचं योगदान आम्ही याची देही, याची डोळा किंवा तुमचा मित्र म्हणून मी पाहतोय. बरोबर. मग तुम्हाला पक्षाने नक्की काय दिलं ना हे आमच्याच लक्षात येत नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी ह्या कर्जत नगर परिषद निवडणुकीमध्ये सुनील गोगटे किंवा त्यांच्या मंडळींना, घरातल्यांना कोणाला तरी तिकीट द्यावं अशी एक मला तर वाटतं काही लोकांची भावना होती. बरं. किंवा तुमची पण होती, आम्हाला तिकीट मिळावं. पण पक्षाने, तुम्ही प्रवाहात असल्यामुळे, लक्षात घ्या, प्रवाह शब्दाचं तुम्हाला मी त्या शब्दावर येतोय, तुम्ही प्रवाहात असल्यामुळे पक्षाने तुम्हाला दिलं नाही. कदाचित तुम्ही प्रवाहात नसते तर तुमचा विचार केला असता असं तुम्हाला वाटतं का? नाही. राजकीय अडचणी आणि ज्या काही गोष्टी असतात, आपण भारतीय जनता पार्टीचा, आपल्याला सुद्धा माहिती असेल की आजही तोच अजेंडा आहे, 100% भाजप. आणि मागच्या नगरपालिका इलेक्शनच्या वेळेला 100% भाजप आमचे इथले जे काही विस्तारक किंवा प्रभारी होते, गोव्याचे आमचे सतीशजी धोंड साहेब आणि त्यावेळेला नव्यानेच पालकमंत्री झालेले रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा आग्रह होता की 100% भाजप झालं पाहिजे, आपण स्वबळावरच लढलं पाहिजे. आणि ते जे सांगतील त्या पद्धतीत मी चालत होतो. मीच म्हणण्यापेक्षा आपली अख्खी शहर कार्यकारिणी 1-2-5 लोकांना जे काही नाही ना तसं नाही, ऐका ना, ते असं त्या मूळ याच्यामध्ये होतो. परंतु पक्षामध्ये त्यावेळेला 2 मतप्रवाह झाले की एकाला वाटत होतं युती व्हावी आणि आपण सत्तास्थानी जावं आणि मग काहीतरी प्रभाव पाडून पुढच्या वेळेला दुप्पट संख्येने येऊ, असा एक मतप्रवाह होता. अशी फार मंडळी कमी होती. परंतु अख्खी शहर कार्यकारिणी किंवा जास्त शहराचे कार्यकर्त्यांना आजही तीच भावना आहे की स्वबळावर लढावं. ही पक्ष कार्यकर्त्याची भावना असते, तर पक्ष कार्यकर्त्याला कुठेतरी संधी मिळाली तर पक्ष वाढेल आणि तो प्रवाह. सुनीलजी, आमचा विषय वेगळा आहे. तुम्ही सांगताय कार्यकर्त्यांविषयी, आम्ही असं म्हणतोय की सुनीलजी या सगळ्या कार्यामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यामध्ये सुनीलजी आहेत. सुनीलजी सगळी कार्य करतायत, पक्षाची कार्य करतायत. आमचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला निवडणुकीचा विषय येतो, 5 वर्ष सुनीलजी मेहनत करतात हो, पण ज्यावेळेला गोगटे नावावर फुली असते किंवा त्याला बाजूला केला जातो, एन टाइमला एबी फॉर्म पण नाकारला जातो. राजकारणात कटकाठशा
कोणाचं तरी आपण आवडतं, कोणाचं तरी नावडतं असतो. असं प्रत्येक वेळी का? त्याचा कदाचित कधीतरी एखाद्या वेळेला फटका बसू शकतो. काही वेळेला राजकीय ऍडजस्टमेंट असतात. मागच्या इलेक्शनच्या वेळेला मी स्वबळावर लढण्याच्या विचारधारेचा होतो आणि युती झाली. त्यानंतर असं लोकांना वाटलं की आता युती झाली, सुनीलला त्या युतीमध्ये आपण ऍडजस्ट करू शकलो नाही, मग तो आपलं काम करेल का नाही करेल पक्षाचं, असं त्यानं प्रश्नचिन्ह होतं. पण मी पहिलेच ठरल्यानंतर काम केलं. तुमचा फॉर्म तुमच्याकडे जात नाही आणि त्याच्यानंतर सगळ्या नाकारात गोष्टी होतात. या, होतात. पुन्हा त्या सगळ्या तुमच्यात इथलेच लोक असं म्हणत नाहीये, तुमचे ज्यांना तुम्ही या प्रवाहात आणलं, मूळ मुद्दा आमचा येऊन पुढे थांबतो, ज्यांना तुम्ही या प्रवाहात आणलं, मी मगाशीच सांगितलं की एकमेव व्यक्ती आहे जी त्या लोकांच्या समोर जाऊन स्वतःचा आक्षेप नोंदवणारी. कर्जत भारतीय जनता पार्टी इथे काही नव्हती त्यावेळेला, ज्यांनी पक्षाची मेहनत घेतली त्या लोकांनी, म्हणजे तुमच्या या लोकांनी त्या लोकांना प्रवाहात आणले. तीच लोक आज मोठ्या पदावर गेली, म्हणजे टोकाच्या पदावर गेली. पण सुनील गोगटेंना त्यातलं मोठं पदही मिळालं नाही. सुनील गोगटेंना त्या लोकांनी कधी काय म्हणतात त्याला अंगीकारलं पण नाही, आणि सो कॉल आम्हीच आहोत असं कर्जत नगर परिषदेत चित्र दिसतं. याबद्दल तुम्ही कधी नावच काही पण लोक उठवलं नाही. हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु जनता सुज्ञ आहे. माझा मतदारावर विश्वास आहे. आम्ही ज्या मतदारांकरता, ज्यांच्या करता आम्ही काम करतो, ते ठाम बोलत असतात की सुनील गोगटे आमच्या सुखदुःखा मध्ये असतो. प्रत्येक आमची समस्या सोडवण्याची असेल त्याच्या पाठीमागे असतो. त्यामुळे मतदार हा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा असो किंवा भारतीय जनता पार्टीची विचारधारा समरस असलेला नसलेला सुद्धा मतदार हा माझ्या पाठीशी येत असतो. कारण हा व्यक्ती आमच्या 24/7 अवेलेबल असतो आणि हा आमच्या समस्यांसाठी किंवा इतर काही योजना मिळवून देण्याकरता स्वतः पुढाकार घेऊन त्याचा फॉलोअप करून पाठपुरावा करत असतो. म्हणून ते असं. सुनीलजी, तुम्ही ना पक्षामध्ये बघा, आता मला तर वाटतं पक्षवाढीसाठी किंवा पक्षामध्ये तुम्ही नवीन नवीन चेहरे आणले. हो, आणले ना. असे चेहरे आणलेत ना का त्यांचे बॅनर दुनियाभर लागलेले आहेत. असं म्हणजे काना मागून आले ती एक म्हण आहे ना, बरोबर. आणि गोड झाले. असे काही चेहरे आले आणि त्यांचा विचार आता केला जातोय निवडणुकीसाठी. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे तुम्ही पक्ष वाढवणं किंवा तुम्ही त्या चेहऱ्यांना पुढे आणणं किंवा तुम्ही पक्षासाठी ते योगदान देणं ही चुकी झाली का? नाही, मी असं कधी मानत नाही. पक्षाकडनं मी सांगतो, काँग्रेस सुद्धा असाच पक्ष होता. अनेकांनी काँग्रेसमध्ये सुद्धा आयुष्यभर काम केलं, त्यांना साधं कुठलं पदही नाही मिळालं. परंतु त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात पक्ष कुठेतरी तुम्ही केलेल्या कामाची दखल घेत असतो आणि त्यांना कुठलं तरी महत्वाची जबाबदारी त्याच्या योग्यतेनंतर दिलं जातो. आपण म्हणताय त्यात थोडंसं तथ्य आहे की थोडी आपल्याला संधीपासून आपण दूर राहिलो. पक्षाची पॉलिसी असेल किंवा इथल्या काही लोकांची तुमचं काहीतरी चुकतंय साहेब. नाही, तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्ही विचार करा, तुम्ही काहीतरी चुकी करताय म्हणून हे सगळं घडतंय. तुम्हाला हे मान्य करावंच लागेल. तुम्हाला ही दुरुस्ती कदाचित करायला लागेल. कदाचित तुम्हाला घरचे बोलत असतील पण तुम्ही ऐकत नसाल, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते. तुम्ही सेवा देणारे, काम करणारं नेतृत्व सुनील गोगटे आहे. अहोरात्र काम करणारा माणूस आहे आणि फार वरपर्यंत समजा अगदी गडकरी साहेबांबरोबर कदाचित तो पण काही लोकांना त्रासदायक विषय असेल. या माणसाचे थेट गडकरी साहेबांशी संबंध आहेत. मग इथं आपल्याला काय भेटत नाही किंवा सुनीलजी गोगटे तिकडून काहीतरी भरभरून पोती भरून आणतात आणि इकडे वाटतात आणि आपल्याला काय भेटत नाही, असा पण लोकांचा अर्थ असेल. पण तुम्ही चुकताय. तुम्ही काहीतरी कर्जत शहराच्या राजकारणात चुकी करताय, ती तुम्हाला साहेब कबूल करायला लागेल आणि म्हणून तुम्हाला डावललं जातंय. परसेप्शन वरती दुनिया असते. मला पक्षाने काय दिलं यापेक्षा मी पक्षाला काय केलं या विचाराचा कार्यकर्ता आहे. मी पक्षाला काय देऊ शकतो, मी किती कार्यकर्ते जोडू शकतो, मी पक्षाकरता उभारणी करता किती काम करू शकतो, आज ना उद्या सगळे म्हणजे यावेळी सुद्धा तुम्हाला काही नाही दिलं तिकीट वगैरे तरी चालणार आहे असंच म्हणायचंय का? नाही, असा कुठलाही विषय नसतो. आम्ही पक्षाकडे समजा यावेळी तुम्हाला पक्षाने नाकारलं, कुठलंच तिकीट दिलं नाही तुम्हाला तुमच्या घरामध्ये, खरं तर द्यायला पाहिजे, 100% द्यायला पाहिजे. समजा नाही दिलं तर तुम्ही काय कराल? उम्मीदों पे दुनिया कायम होतीये. उम्मीद सोडून चालत नाही. इफ अँड बट वर काही तुमच्यावरती ना एक सुनीलजी एक असा आक्षेप आहे, असा आक्षेप आहे की तुमचेच कार्यकर्ते, म्हणजे असं नाही की बाहेरच्या लोकांचे, तुमच्या पक्षातल्याच लोकांकडनं एक असं बोललं जातं की सुनीलजी गोगटे ह्यांच्या बॅनरवर फक्त सुनीलजी गोगटेच असतात, किंवा आता नवीन चेहरा म्हणजे तुमचा मुलगा सर्वेशजी हा त्याच्यावर असतो, पण इतर कार्यकर्त्यांचे बॅनरवर फोटो तुम्ही लावत नाही, असं का? आता कोणाचा काय आक्षेप असू शकतो हे माहिती नाही मला.
आजही तुम्ही आज कर्जत बाजारपेठेमध्ये फिरा, जे काही बॅनर लागलेत किंवा मोदीं साहेबांचा वाढदिवस होता, फडणवीस साहेबांचा वाढदिवस होता, त्या वेळेला सामान्य कार्यकर्त्याचा माझ्या एकट्याच्या बॅनरवर फोटो होते. बाकी फक्त नेते आणि प्रोटोकॉलचे फोटो असलेले बॅनर तुम्हाला दिसतील. हे मान्य करायला लागेल, हे पाहिजे. माझ्या याच्यावरती एकट्याच्याच बॅनरवरती फक्त सामान्य माझ्याबरोबर रोज झटणाऱ्या कार्यकर्त्याचे फोटो होते. बरं, आता तुम्हाला एक गोड प्रश्न असा आहे की याच्यामधलाच एक छोटासा, की तुम्ही सर्वेजींना आता तुम्ही त्या बॅनरवर आणलेले आहे, तुम्ही या निवडणुकीमध्ये सर्वेजींना उभं करणार आहात का? बघा, राजकीय जीवनाचा माझा नाही, तसं नको, राजकीय जीवन सांगतो ना तुम्ही त्यांना शॉर्टकट मध्ये शॉर्टकट मध्ये सांगतो त्यांना ना. या नगरपालिकेच्या निवडणुकीला तेच म्हटलं सांगतोय, आणणार तो आहात का? माझा मुलगा म्हणून येणार नाही. मी गेले 30 वर्ष म्हणजे 95 पासून ते 25 त्यातलं अगदी काही उगाच काहीतरी बढाया मारायच्या असं नाही. 99 पासून फुल फ्लेज आणि 2004 पासून नगरसेवक झाल्यापासून 24/7 कार्यरत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की पक्षाचं काम करत असताना घरच्यांची साथ असेल तरच माणूस बाहेरचं काम करू शकतो. आणि बरं, ह्याच वेळेला मी कार्यरत असताना तो लहानपणापासून सर्वेश असेल, माझी मिसेस असेल, पक्षाच्या प्रवाहामध्ये पक्ष देईल ते काम, म्हणजे 2004 पासून फुल प्लेज माझी मिसेस सुद्धा काम करते. ती आता रायगड जिल्ह्याची महिला मोर्चाची उपाध्यक्ष होती, तालुका उपाध्यक्ष, आणि फ्रंट लाईनला तुम्हाला हा परिवार अख्खा काम करताना दिसेलच ना. पक्षाने दिले शहर अध्यक्ष, आता माझा युवा मोर्चाचा शहर अध्यक्ष दुसरी टर्म माझा मुलगा झालेला आहे. गेले 10-15 वर्ष तो झटून काम करतोय. आणि त्यांनी आता अगदी अभिमानाने सांगायला हरकत नाही, कर्जतमध्ये युवा मोर्चाची चांगली टीम त्यांनी गेल्या टर्म मध्ये पण उभी केली. अगदी खांबावर झेंडे चढून लावण्यापासून, जे पूर्वी आपण भिंती रंगवणं आता गेलं फ्लेक्स आल्यामुळे, पण फ्लेक्स लावणं, प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणं, प्रत्येक कार्यक्रमाकरता मेहनत घेणं, पूर्णपणे आमचा परिवार काम करत असतो. ही डायनेस्टी किंवा माझा सक्सेसर म्हणून असं आम्ही कधी वागत नाही. मेरिट असेल तर त्याला मिळालंच पाहिजे आणि आज त्याच्याकडे मेरिट आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली, सदस्य नोंदणी आता फार मोठा आमचा अभियान होतं भारतीय जनता पार्टीचं. जेव्हा सामान्य कार्यकर्ता सदस्य नोंदणी करतो तेव्हा जगातली 1 नंबरची पार्टी, आज 10 कोटीच्या वर भारतीय जनता पार्टीचे सभासद आहेत. आणि हे सभासद करण्यामध्ये जे आम्हाला टार्गेट दिलं होतं, त्या टार्गेट वेळेमध्ये टार्गेट प्रत्येकाला 250 मेंबर कमीत कमी करणं, भारतीय जनता पार्टीशी जोडणं, यामध्ये गोगटे परिवार म्हणजे आम्ही तिघे पदाधिकारी होतो. आणि या परिवाराने पूर्णपणे सगळ्यात हायएस्ट टार्गेट अचीव फास्ट आम्ही केलेलं आहे. आणि त्या योग्य जबाबदारीला योग्य न्याय दिलेला आहे. मग शिबिर असतील, आरोग्य शिबिर असेल, पदवीधर मतदार नोंदणी करताही टार्गेट दिलं होतं. तर कर्जत विधानसभा मतदारसंघात साधारण 2-2.5 हजार मतदार नोंदणी केली. त्यातली मी एकट्या माझ्या ऑफिसच्या माध्यमातून, आमच्या परिवाराच्या माध्यमातून 500-550 नोंदणी केली. एवढे टक्केवारी. आता सुद्धा जी नोंदणी केलेली आहे मी, सदस्य नोंदणी, ही टोटल मतदारसंघाच्या 7 ते 8% केलेली सुनील गोगटे आणि त्याच्या परिवाराने केली. कार्य करताय ना, आमचा मुद्दा तो आहे. त्यामुळे नाही, मेरिटवर काही चालत नाही. मेरिटवर चालत असतं ना तर तुम्हाला पण तिकीट भेटलं असतं, तुमच्या मेसेजला पण भेटलं असतं, आणि सर्वेचं काम आम्ही पाहतो. माझा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही डिमांड करणार का? करणार ना, मागणार. आता आमचा नाही दिलं तर, माझा हाच प्रश्न, नाही दिलं तर तुम्ही उठाव करणार का? आमचा आवाज देणार का? ऐका, आमचा प्रभाग हा 2 भागामध्ये, आमचा जो विठ्ठलनगर, मला लढायला लागेल साहेब, असं गोड गोड बोलून, हा 2 प्रभागामध्ये डिवाइड राजकीय बोलणं झालं, 7 नंबर आणि 4 नंबर. आम्ही दोन्ही ठिकाणी मागणार नगरसेवक पदाचा. तो विषयच नाही, तुम्ही किती ठिकाणी मागताय. बरोबर, मेरिटवर द्यायला पाहिजे तुम्ही म्हणताय ना. मेरिटचा प्रश्न मला नाही वाटत भाजपमध्ये येतोय. नक्कीच मिळेल, या वेळेला निश्चितच मिळेल. भाजपमध्ये मेरिटवर नाही, क्रेडिटवर चालतं. ह्या वेळेला तसं निश्चित होणार. क्रेडिट कोणाचं आहे? ही नगरपालिका क्रेडिट जोडणार 1, 2, 3, 4 नाव, 5 आहेत, 4-5 नाव आहेत, जे स्वतःचं क्रेडिट वापरतात. विश्लेषणामध्ये काय मला माहिती नाही, परंतु ही नगरपालिकेची इलेक्शन मी मागच्या वेळेलाही सांगत होतो. रवींद्रजी चव्हाण साहेब पहिल्यांदाच पालकमंत्री झालेले आहेत आणि रवींद्र चव्हाण साहेबांचा काम करण्याची जी पद्धत आहे त्या दृष्टिकोनातून स्वबळावर आपण लढलो तर निश्चितच भारतीय जनता पार्टी 1 नंबरची झाली असते. पक्षाचा विषय वेगळाच आहे, तो विषय वेगळाच आहे. आता विषय आपण बाजूला ठेवूया, पक्षाचा विषय थोडासा आता बाजूला ठेवू. आता विषय असा एक गंभीर प्रश्न असा आहे की तुम्ही बऱ्याच वेळेला दिल्लीला जाता. दिल्लीवारीमध्ये तुमचे आम्ही फोटोही बघितलेत. गडकरींचे तुमचे खूप चांगले संबंधही आहेत, म्हणजे अगदी जवळीकतेचे, घरोब्याचे संबंध आपले गडकरी साहेबांशी आहेत.
कर्जतचे अनेक विषय तुम्ही घेऊनही गेलात त्यांच्याकडे. त्या मानाने तुम्ही कर्जतमध्ये एक नवीन बस पण जी होती ती सुरू केलेली आहे बेलापूरची. ते चांगलं काम तुमच्याकडनं घडलं. थांबा. पण विषय असा आहे की गडकरी साहेबांना जो एक पद म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीतली लोक एक्सप्रेस वे मॅन म्हणून एक त्यांचा एक म्हणतात गौरव म्हणून ती लोक तुमच्यातली सगळी बोलतात किंवा भारतीय जनता पार्टीची लोक बोलतात. पण अंजली दमानी यांनी आत्ताच्या या ह्याच्यामध्ये म्हणजे एक मुलाखत आली त्यांची, आता आम्ही त्याची पूर्ण मुलाखत काही ऐकली नाहीये, पण बेछूट त्यांनी आरोप केलेले आहेत, अनेक आरोप केलेले आहेत गडकरींवरती. आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात एवढे असता आम्हाला तो विषय तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कारण ज्या इलेक्शनमध्ये तुम्ही कर्जतवरनं तिथे गेला होतात, हो, त्यांच्या नागपूरला गेले होतात, तुमच्या इथनं जाऊन तो कोंढाणाचा विषय होता, तो जरा विस्तृत स्वरूपात तुम्ही सांगितलं तर बरं होईल. निश्चितच गडकरी साहेबांना ज्या काही आपण म्हणता तसं आम्ही तर विकास पुरुष हेच नावाने संबोधतो. किंवा आता त्या अंजली दमानिया सो कॉल्ड सामाजिक सेविका अंजली दमानिया ह्या ज्या काय म्हणतात एक्सप्रेसवे मॅन किंवा वेगवेगळ्या उपाध्या, खरोखरी त्या गोष्टी करता व्हिजनरी असलेला नेता आज आपल्या भारताला लाभलेला आहे. मोदी तर आहेतच, परंतु त्यांच्याकडे जी जी जबाबदारी देतील ती अतिशय उत्कृष्टपणे वेळेत कमी करतात पुरं करण्याचं त्यांचं विजन असतं. आणि मी एकमेव माझ्या राजकीय आयुष्यामध्ये असा नेता बघितला जवळून, म्हणजे अनेक बघितले पण अगदी जवळून ज्याची कार्यपद्धती बघितली किंवा त्यांची हे बघितले, माझे आयडॉल पण आहेत, आदर्श पण आहेत, की ते प्रश्न समजूनच घेत नाहीत, प्रश्नाच्या मुळाशी जातात आणि प्रश्न सोडवतात. टेम्पररी प्रश्नावर सोल्युशन त्यांच्याकडे ते करण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. गडकरी साहेबांवरती दमानियाबाई हे गेले अनेक वर्ष आरोप प्रत्यारोप करत आहेत. आणि तुम्ही त्यांचा जो प्रवास बघितला, या सो कॉल्ड समाजसेविका या कुठल्याही समाजसेविका नाही. खर तर एका महिलेबद्दल अतिशय आदर राखून बोलणं माझ्या संस्कृतीत बसतं, म्हणून मी अगदी सौम्य शब्दात बोलतो, ह्या स्टंटबाज महिला आहेत. त्यांना तुमच्याकडे काही पुरावा आहे, काही कागदोपत्री पुरावा आहेत? मी कार्यपद्धतीत सांगतो. नाही, काही कागदोपत्री पुरावा आहे ना, त्या जरा कागद हे बघ, हे कागदोपत्री पुरावा असा म्हणजे अंजली दमानिया यांची हिस्ट्री आपण जर बघितली, अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज जगासमोर दिसत असल्या तरी त्या एक पॅथॉलॉजिस्ट आहेत. सांताक्रूजला ते कुठेतरी मुंबईत त्यांची एक पॅथॉलॉजी होती. इथे जमीन खरेदी करतात कर्जत तालुक्यात येऊन, आणि ती जमीन शेतकऱ्यांची जमीन विकत घ्यायची, त्याचे अकृषिक प्लॉट करायचे आणि ते विकायचे, हा त्यांचा मुख्य व्यवसाय त्यांनी त्याच्यानंतर केलेला आहे. आणि हा व्यवसाय करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना गंडा घातलाय, महाराष्ट्र शासनालाही गंडा घातला, असे त्यांच्यावर आरोपही झालेले आहेत आणि ते चालूही आहे. आणि त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मूळ कायदा असा आहे की जो शेतकरी असेल तोच शेतजमीन घेऊ शकतो. आणि यांनी जी कशळा किंवा कुठे काही आता महाडमध्ये काही जमिनी घेतल्या, त्यावेळेला जे शेतकऱ्याचे पुरावे दिले ते धादांत खोटे आहेत. हे मी बोलत नाहीये, हे पत्रक बोलतंय. माहितीच्या अधिकारात त्यांचाच कार्यकर्ता इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी पहिली मुवमेंट चालू झाली आप पक्ष बनण्यापूर्वी, त्या मुंबईमध्ये कार्यरत होत्या आणि त्याच्या माध्यमातून त्या ॲपमध्ये गेल्या ग्लॅमर मिळून. आणि त्यांचाच कार्यकर्ता नितीन चव्हाण म्हणून त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये काढलेलं आहे. कारण अंजली दमाने त्यांना जवळून बघितलेलं आहे. आज तेही रोज माध्यमांच्या माध्यमातून बाईट देत आहेत की ह्या कशा आहेत. यांनी हा स्वतःच्या फायद्याकरता या इंडिया अगेन्स्ट करप्शन या मुवमेंटचा फायदा घेतला. आणि हा जो त्यांचा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये तोही आज बोंब मारतोय. त्याच्या 2 अपंग मुली आहेत, एक मुलगी गेली त्याच्यामध्ये, त्याच्यावरही अनेक खोटे नाटे आरोप केले, केसेस टाकल्या, कारण स्वतःच फेम त्याच्यामुळे. कर्जतमध्ये काही जमीन घेतली होती का? कर्जतमध्ये कशळ येथे पहिली जमीन घेतली, त्यानंतर कोंढाणे खरवंडी येथे जमीन घेतली. आणि कोंढाणेमध्ये अगदी काही लपवून ठेवण्यासारखं नाही, अगदी आमच्याच परिवारातली, गोगटे परिवारातली त्यांनी 30 एकर जमीन त्यावेळेला खरेदी केली. कधीची गोष्ट आहे ही? 2008ची गोष्ट आहे. 7-8च्या वेळेला, 8-1च्या वेळेला त्यांनी खरेदी केली. बरं, खरेदी केल्यानंतर त्यांनी काही दाखले जोडलेत वगैरे. त्यानंतर काय झालं की कोंढाणे प्रकल्प, कोंढाणे डॅम हा आला आणि तो एक कॉन्ट्राव्हर्सीमध्ये फसला. कोंढाणे डॅम इरिगेशन स्कॅम जो आपण बोलतो महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला तत्कालीन जलसंपदा मंत्री असतील ते सुनीलजी तटकरे होते.
आणि त्यांचं एक बाळगंगा प्रकल्प पेणच्या आसपास चालू आहे आणि त्यामध्ये काही इररेग्युलरिटी झाल्या, त्यावरून ह्या ऍक्च्युली इरिगेशन स्कॅमची सुरुवात झाली. त्यावेळेला जयंत पाटील शेका पक्षाचे, त्यांच्यामध्ये वितुष्ट आल्याने तो बाळगंगा प्रकल्पांचं पुनर्वसन असेल, त्याचं काही खर्च वाढले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याच वेळेला इकडे कोंढाणा डॅम बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यावेळेला या ज्या काही सो कॉल्ड समाजसेविका आहेत यांनी पहिल्यांदा आपली डॅम जमिनीमध्ये जाते कळल्यानंतर मला स्वतः फोन केलेला होता, तुम्ही आमची फसवणूक केली, सगळी डॅम जमिनीत जाते आणि तुम्ही मला. पण तुम्ही तर आता सांगितलं की दमनियाबाई या स्वतः शेतकरी नाहीच ना. शेतकरी नसताना तुमच्याकडनं 30 एकर जमीन कशी काय घेतली त्यांनी? तोच तर मोठा आहे. त्या तो पुढची सिक्वेन्स मध्ये सांगतो. त्यांनी आमच्याकडनं जमीन घेतली, त्यानंतर असा मी म्हटलं तुम्हाला जर डॅम मध्ये जमीन जाते, 1978 साली सर्व्हे झालेला आहे, अंतोले साहेब मुख्यमंत्री असल्यापासून हा डॅम डिक्लेअर आहे, तो आज होतोय 2007-8 ला. तर आम्ही काय सांगणार होणार की नाही होणार? तर तुम्हाला जर नसेल पटत तर मला जागा मी परत खरेदी मारली त्यांनी त्या टायमाला. खरेदी शेतकरी नसताना खरेदी मारली. हो, कशेळ्याला गेली, खरवंडीला गेली आणि नंतर ती फेर तपासणी एक शासनाची पद्धत आहे. मग त्यांचा फेरफार पडला. फेर तपासणीमध्ये फेरफार पण पडला. फेर तपासणीमध्ये त्यावेळचे तत्कालीन तहसीलदार जगतसिंग गिरासे साहेब यांनी एन्क्वायरी लावून हे या बोगस शेतकरी आहेत आणि ही सगळी जमीन सरकार जमा केली. त्यानंतर ह्या ताई पुढच्या कोर्टात गेल्या, अलिबागला प्रांतांकडे गेल्या, तिथे त्यांचं अपील फेटाळलं. तोच तहसीलदारांचा हे कायम ठेवण्यात आला. खरेदी का रद्द झालं का? म्हणजे शेवटी खरेदी का फेरफार पडून सरकार जमीन जमा झाली. सरकार जमा झाली 30 एकर. हा, 30 एकर. परंतु त्या पुढचा प्रवास असा, ताईंचा प्रवास असा आहे की ज्याला आपण सुपारीबाज म्हणतो, अशा पद्धतीत त्या पद्धतीचा प्रवास दिसतो. कोणाच्या नाही हे तुम्ही बोलू शकता, आम्ही नाही बोलू शकत. लक्षात घ्या, दमाने ताईंचं तुम्ही जे चित्र तयार करताय, तुमच्या मते तुमच्याकडे काही पुरावे आहेत म्हणून तुम्ही ते चित्र तयार करताय, बरोबर. परंतु आज सोशल मीडियावर आम्ही जे पाहतोय ते कुठल्याही पक्षाचा नेता असो, बरोबर, प्रत्येकांचे घोटाळे ते बाहेर काढतात कायदेशीर पुराव्यांसकट. बरोबर. ही पण नाण्याची दुसरी बाजू आहे. तेच सांगतोय, पुरावे म्हणजे तुम्हाला आता जे बोलायला लागेल साहेब लक्षात घ्या, पुराव्यानिशीच बोलतोय. त्या मागचं मी हे काय सांगतोय, मी त्या आहेत असं म्हटलं नाही. सुपारीबाद असा त्यांचा जो एकंदर पद्धत आहे ती तशीच आहे. का सांगतो, हा डॅमचा पहिला कोंढाणा डॅमचा विषय. कोंढाणा डॅम मध्ये त्यांची जागा जाते समजली आणि यांना येणे करून ती डॅम व्ह्यूला जागा आल्यानंतर करोडोचा प्रॉफिट दिसत होता, म्हणून ह्या गडकरी साहेबांकडे गेल्या या ताई आणि गडकरी साहेबांना विनंती केली की हा डॅम माझी जागा आहे, त्याच्या थोडीशी मागे घ्यावी अलाइनमेंट, जेणेकरून आम्ही जी आमची काही कमाई लावली त्यातून आम्हाला 2 पैसे अर्थार्जन होणार आहे ते वाचेल, असं त्यांनी पत्र दिलं. आणि गडकरी साहेबांनी त्या पत्राला त्यांना त्यांच्यासाठी एक पत्र सुद्धा दिलं. हे बघा, हे पत्र सुद्धा गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. 2000 माझ्या अंदाजाने 11चं पत्र आहे. मुख्य अभियंता इरिगेशनचे पाटील साहेब कोणतरी होते, त्यांना हे गडकरी साहेबांनी पत्र दिलं, जर शक्य असल्यास आपण अलाइनमेंट शिफ्ट करावी, आणि असं त्यांनी पत्र दिलं. आणि ह्या ताई पत्रामध्ये काय लिहितायत, ह्या ज्यांना स्वतःला कशा समाजसेविका म्हणू शकतात, त्यांना हे मीडियाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना प्रोजेक्ट करतात त्यांनी विचारलं पाहिजे की अहो तुम्ही शेवटचं वर्डिंग त्यांनी जे शासनाला एक पत्र दिले, ही जागा मी घेतलेली आहे, त्याची समरी आहे, आणि ते 3-4 जणांनी 3-4 पार्टनर मिळून घेतले, ते सुद्धा शेतकरी नाही किंवा असे राजस्थानमधनं दाखले बिकले आणून केलेलं आहे. त्यांनी एक अर्ज दिलेला आहे महाराष्ट्र शासनाकडे की बघा इंग्लिशमध्ये आहे, ही जागेची अलाइनमेंट हलवल्यानंतर, तुम्ही ही अलाइनमेंट शिफ्ट केल्यानंतर पुढे फॉरेस्ट आणि आदिवासींची जागा आहे, आदिवासींची जागा घ्यायला तुम्हाला काही अडचण नाही. मग हा मानवतावाद झाला, तुमची जागा वाचवा ना, आदिवासी काही माणूस नाही. आता त्यांचा आक्षेप नक्की कशावर आहे गडकरी साहेबांच्या बाबतीमध्ये? त्या जागेच्या बाबतीत त्यावेळेला त्यांनी गडकरी साहेबांनी मग त्या पुन्हा गडकरी साहेबांकडे गेल्या, तुम्ही गेले, कारण पाटील यांनी अभिप्राय दिला की ही अलाइनमेंट हलवता येणार नाही, म्हणून त्या म्हणाले की तुमच्या फोननी किंवा कशाने काहीच पत्रानं होत नाही, ते काही करून करा. त्यावेळेला गडकरी साहेब म्हणाले की असं होणार नाही, त्यांचा जो सर्व्हे झालेला त्या होणार नाही. त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यात त्यांनी सुद्धा कोट केलं, नंतर पुढे जाऊन खोटं नाटक की गडकरी साहेबांना मी म्हणाले, मग पवार साहेब त्या आपल्या आमदार स्थानिक आमदार, असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण गडकरी साहेबांनी नाकारलं किंवा ते बसत नव्हतं असंच म्हणायचं. हो, म्हणून
म्हणून त्यावेळेलाही त्यांनी पूर्तीची समूहाचा घोटाळा, हे मान्य केलं तुमचं. बरोबर, पूर्ती ते समूह कदाचित ऐका ना, असेल. पूर्ती समूहाचा घोटाळा वगैरे काढला. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या घटनेमध्ये बदल करून दुसऱ्यांदा सलग टर्म द्यावी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरी साहेबांकरता घटनेमध्ये बदल करून केला होता. गडकरी साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष दुसऱ्यांदा होणार होते आणि कदाचित पंतप्रधान पदाचे पुढचे राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून दावेदार होते. त्याच वेळेला पक्षांतर किंवा काही असेल, कोणी त्यांना काय किंवा राजकारणामध्ये त्यांना पपेट सारखं वापरून तुमच्यासारखंच झालं म्हणजे पूर्ती समूहासारखं घोटाळा आहे. आज त्या घोटाळ्याचं काय झालं मला दाखवा. त्यांनी जे आरोप केले होते तिकडे 2011 गडकरी वाजता आणि इकडे गोगटे, दोघांकडे जी लागलेले म्हणजे त्यांची जी अवस्था ऐका ना, तर पूर्ती समूहावर तुमची अवस्था. खोटे नाटे आरोप केले आजपर्यंत सिद्ध झालेत का? नाही. आणि त्या स्वतः तिथे नागपूरमध्ये जाऊन लढायला गेल्या, त्यांच्या विरुद्ध आप त्या जॉईन केली. साहेब, आता आपण काय आलं, आपल्याकडे फार वेळ कमी आता. बरं. आपण विषय मूळ फार मोठा मुद्द्यावर येऊ. बरं. का जो दमानिया ताईंचा जो विषय आहे हा, बरोबर. तो कुठल्या विषयावर त्यांनी गडकरी साहेबांबद्दल बोलला? ही त्यावेळेला टीका केली हे त्यावेळेचा विषय आहे. आजचा विषय काय? आणि आजच्या याच्यावरती त्यांनी त्यांच्या मुलावरती आरोप केलेले नितीन गडकरी हे वेगवेगळ्या रोडच्या कंपन्यांना पैसे वगैरे कमवतात. ते बातम्यांमध्ये आलेले. तर माझा अगदी प्रामाणिक सवाल आहे की निखिल गडकरी हे कुठेही राजकारणात नाहीत, ते व्यावसायिकच आहेत. आणि एखादा व्यावसायिक त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीत नियम अटी शर्तींचे पालन करतो, मग तो किती व्यवसाय वाढला. आता आपण यांचे मिस्टर स्वतः शेअर ब्रोकर आहेत. यांच्याकडे असलेला 2 रुपयाचा शेअर 2 लाखालाही झालेला आहे ना. आपण IT सेक्टर जेव्हा जोरात आलं. सुनील गोगटेजी आता हा जो मुद्दा मांडतायत ना, हा नितीन गडकरींचे फारच नाही काय म्हणतात, त्यांच्यावरती ठाम विश्वास आणि उत्तम नाही, नेता. सत्य आहे, मी आणि सांगतो ना. त्यांच्यावर झालेले आरोप त्यांना अजिबात नाकार, म्हणजे त्यांना आवडलेले नाही. तुम्ही ते आरोप फेटाळण्यासाठी मांडला, चांगली गोष्ट आहे. फार छान आहे. वाईट काय करत नाही. उत्तम आहे, भूमिकाही मांडलेली आहे. नाही, मला त्याही पुढे जाऊन म्हणायचंय, एक अर्बन नक्षलवाद किंवा ही इंडिया आघाडी जी आहे ही वेगळ्या पद्धतीने अशी माणसं तयार करतात की ह्या देशाच्या विकासामध्ये खीळ आली पाहिजे. गडकरी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं एवढं मोठं तयार केलं आणि त्यामुळे देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावर होते. 1 मिनिट पुरं बघतोय साहेब, आणि ही पुरं करतोय. तर हा विकासाला कुठेतरी आळा घेतला पाहिजे. मोदींना क्रेडिट मिळालं ना पाहिजे. या गव्हर्नमेंटनी विकासाला आळा घेतला पाहिजे. म्हणून असे काहीतरी आरोप होते. त्या पदावरून आलो तर डेव्हलपमेंटला थोडा स्टॉप लागेल. हे मोठं षडयंत्र आहे असा माझा आरोप आहे. आणि ह्या करताच ही मोहीम राबवली जाते की त्या पदावरून गडकरी साहेबांना काहीतरी करून, हे अर्बन नक्षलवाद्यांची ही बुद्धी आहे. आणि गडकरी साहेबांना यापासून वंचित करणं आणि गडकरी साहेबांना त्या पदापासून वंचित करणं म्हणजे देशाला सुद्धा विकासापासून वंचित करणं, हाच एक प्रकार, हे मोठं षडयंत्र आहे. एक वेगळा विषय तुम्ही आता घेतलात आणि या वेगळ्या विषयाचं तुमचं अभ्यासात्मक जे रूप आहे हे आता आम्ही बघितलं. म्हणजे कर्जतमध्ये असलेले व्यक्तिमत्व हा देशाच्या राजकारणामध्ये जी उलथापालथ होते त्या राजकारणावर एवढं छानपैकी बोलतंय, तर आम्हाला आपलं कौतुक आहे. आणि कर्जतकरांनाही आपलं निश्चित या गोष्टीत कौतुक असेल की आमचा एक माणूस या लेवलवर जाऊन किंवा या गोष्टींच्या टोकाची एक भूमिका म्हणजे अभ्यासात्मक मांडतोय, हे फार छान गोष्ट आहे. आपण आता उद्या विषय आता बाजूला ठेवूया. पुन्हा आपण या कर्जतच्या एकच सेकंद कन्क्लूड करतो मी. त्यांनी ह्याच्यामध्ये म्हटलंय की मी गडकरींच्या विरुद्ध मालिका चालवीन. तर आपण आज आपल्याला वेळ कमी असेल पण परंतु परत दुसरा एपिसोड फक्त गडकरी साहेब आणि अंजली दमानिया या कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रावर्सीवरती आपण त्यांच्या विरुद्ध मी मालिका चालवू शकतो. एवढे पुरावे त्या आदिवासींच्या स्वतः गडकरी साहेब सक्षम आहेत ना, ते करतायत. त्यांच्याकडे सत्य आहे. जे आमचे आदर्श आहेत त्यांच्यावर जर चिखलफेक कोणी उगाच विनाकारण करत असेल तरी सुद्धा नौटंकीनी त्या महिला असल्याचा अतिशय चांगला फायदा घेतात, कॅमेऱ्यासमोर रडतात. त्यांची अनेक मुलाखती बघा. आणि त्या ज्यांच्याकडे बघा, तिला आपले स्थानिक आमदार सुरेश भाऊंकडे पण डॅमच्या वेळेला गेले होते, तटकरे साहेबांकडे गेले होते. सगळ्या राजकारण्यांकडे त्या मदती करतात, त्यांच्या कामांकरता जातात. तिथून त्यांचे इंटरेस्ट पुरे नाही झाले की ते त्यांची प्रकरणं शोधायला काढतात. आता यांची प्रकरणं आम्ही शोधायला सुरुवात करणार. त्यातलं मोठं एक आहे की लाभदाचं पद त्यांनी असे आरोप विरोप करून स्वतःच्या नवऱ्याला लाभाचं पद, जे मित्रा म्हणून एक ही जे आहे संस्था महाराष्ट्रात, की कसं आर्थिक विकासाचं नियोजन असलं पाहिजे आर्थिक, याच्याकरता त्यांच्या त्या पॅनलवरती त्यांच्या अनिश दमानी यांना घेतलंय. यांना घुसवण्याकरता असं कोणाला तरी टार्गेट करायचं म्हणजे आपले सगळे इंटरेस्ट पुरे होतील, हा माझा त्यांच्यावर ठाम आरोप आहे. त्याकरता हे सगळं करतात. आपण करूया पुढच्या कोंढाणा कट्टाच्या मालिकेमध्ये. समजा असा विषय जरा पुढे आला तर आपण निश्चित एक खास एपिसोड
अंजली दमानिया आणि गडकरी या विषयावरती आम्ही निश्चित तुमच्याकडे येऊ. आता आपण काय करूया, या मुलाखतीचा आता जो एक पॅटर्न ठरलेला आहे किंवा एक वेळेची एक मर्यादा आपल्याकडे आहे, तर आपण या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आपली राजकीय भूमिका म्हणजे आता येणारी जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कदाचित थेट नगराध्यक्षा ओपन होऊ शकतो पुरुष म्हणून, किंवा अशी अजून सोडत तर झालेली नाहीये पण असं होऊ शकतं, असे चान्सेस आहेत. तर माझं असं विचारणं आहे आपल्याला की या कर्जतच्या नगरपालिकेच्या पूर्ण या इतिहासामध्ये आपण नगरसेवक होतात, आपल्याला त्याचा अभ्यासही आहे, समस्यांचा अभ्यास आहे, अनेक समस्या आपण बघितलेल्याही आहेत. तुम्ही थेट नगराध्यक्ष म्हणून या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतःला प्रोजेक्ट करता का? आता हा पुन्हा प्रश्न जर आरक्षण नाही, तुम्ही तसं जाऊ नका, प्रोजेक्ट करता का? जनरलचं आरक्षण आलं तर जनरल कॅटेगरी सुनील गोगटे जनरल कॅटेगरीत असल्यामुळे जनरल कॅटेगरीचं रिझर्वेशन आलं, तुम्ही त्याच्यावर हक्क सांगणार तरच आपण लढू शकतो. आणि मला असं वाटतं की जो प्रवास मी जे लोकांच्या समस्या आपल्या फार चर्चेत आल्या नाही, छोटे मोठे प्रश्न असतील, कर्जाची ट्रॅफिकच्या समस्येबाबत पाठपुरावा केलेला आहे, रोड करता पाठपुरावा केलेला आहे, पेन कोऑपरेटिव्हचा जिव्हाळ्याचा विषयासाठी सुद्धा आपण फ्रंटलाईन काम तुमचं आणि तुमचं काम घरोघरी पोहोचलंय. काम मी तुम्हाला सांगतो, तुमचं काम आहे ना, ही सांगायची आवश्यकता आहे, तुमचं काम घरोघरी पोहोचलंय. प्रामाणिकपणे काम करणारे सुनील गोगटे, एवढं एक वाक्य पूर्ण बस झालं, त्याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळे आपण कदाचित त्याच्यामुळेच ना तुम्ही नाही त्यामुळे आम्ही दावा करणार की बाबा मी पक्षाकडे निश्चितच या पदाकरता माझा अनुभव, राजकीय अनुभव, मी असलेला नगरसेवक असल्यानंतर विरोधी पक्ष गटनेता होतो, याच्यावरती आणि रोजचं जो समाजात आज कर्जत नगरपालिकेच्या प्रत्येक घटकाशी असलेला, समाजाशी घटकाशी असलेला टच किंवा त्यांच्या ह्याच्यामुळे या मेरिटमध्ये मी बसतो. नगराध्यक्ष पदाच्या प्रशासनाचा नॉलेज असेल, आता शास्तीचा विषय असेल, सगळ्या विषयावरती मंत्रालयापर्यंत किंवा दिल्लीपर्यंत जाऊन पाठपुरावा मी करत असतो. आणि याचा फायदा माझ्या कर्जतच्या जनतेकरता कसा होईल याकरता मी नक्कीच नगराध्यक्ष पदावर दावा करेल. पक्ष नक्कीच विचार करेल की बाबा कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे. आम्ही एक सूचना करू का? बोला. नक्कीच मेरिट असेल ना, थोडस क्रेडिट वापरा, नक्कीच तुमचं स्वप्न साकार. शेवटच्याकडे मेरिटवर काही होणार नाहीये. शेवटचा टप्पा आमचा आहे ना, याच्यावरच येऊन थांबतो. सगळ्या गोष्टी आहेत पण तुमच्यावरती असाही एक आरोप आहे की तुम्ही थेट नगराध्यक्ष पदासाठीची तुम्ही डिमांड करताय किंवा तुम्ही त्या प्रवाहात या तसं बनताय, तुम्ही सगळी कामही करताय, पण तुमच्याकडे तेवढा लोकाश्रय असा नावाचा जो प्रकार आहे किंवा जी मतदान पाहिजे तेवढं तुमच्याकडे मुळीच नाही, असा एक तुमच्यावर आरोप आहे. तुमच्याच पक्षातल्या लोकांनी ते नाव घेण्याची काही योग्य हे नाही, गरज नाही आहे. परंतु मी आता तेच सांगितलं, 2-4 लोक आहेत ते नेहमीच घर असावे शेजारी, मित्र पण असतील. आणि माझं म्हणण्यापेक्षा, माझं आकलन करण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं. आपण किती वर्ष नगरसेवक आहोत किंवा काय नाही, आपण काय केलंय, आणि सुनील गोगटेकडे कुठलंही संविधानिक एवढी गोष्ट सुनील गोगटे करू शकतो. त्यामुळे ते आरोप प्रत्यारोपाकडे काय मी लक्ष देत नाही. मी माझ्यामधलं पोटेन्शियल आहे ते मी कर्जत करता वापरण्यासाठी पक्षाकडे डिमांड करीन. आणि आज माझी ठाम धारणा आहे की कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये भाजपकडे मतदार खूप आहे, मतदान संख्या आज सर्व पक्षापेक्षा जास्त आहे. मी मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकतो आणि ते मी पक्षाच्या फोरमवरती किंवा योग्य फोरमवरती किंवा प्लॅटफॉर्मवरती मी मांडणारच आहे की भारतीय जनता पार्टीकडे एवढं मतदान आहे. भारतीय जनता पार्टीकडे मोदींच्या कामांमुळे, फडणवीसांमुळे आणि आपल्या काही स्थानिक युनिट किंवा असलेले आलेले प्रवेश किंवा काही नेते यांच्यामुळे निश्चितच थेट नगराध्यक्ष स्वबळावर निवडून येणे इतके मतदान आहे. फक्त आता पक्षाला महायुतीमध्ये समजा हे तिकीट सेनेकडे गेलं तर काय कराल? नाही, तो विषय असा येऊन साहेब, आता यांच्या वाक्यात नाही बघा शेवटला आलाय मुद्दा, म्हणून म्हटलं तुम्ही आज असं म्हणताय नगराध्यक्ष पद, अहो पण तुम्ही आज समजा युतीमध्ये असताना, महायुतीमध्ये आजपर्यंत ज्यावेळेला कर्जतचं राजकारण बघितलं तर कोणीतरी तुम्हाला काहीतरी देतंय म्हणून तुम्ही युती करताय असं चित्र भारतीय जनता पार्टीचं. किंवा असं पण एखादं आरक्षण पडलं, एससी पडलं तर कधी राहुल डाळिंबर असतील, ते गुणग्यातले मोरे असतील, असं कोणतरी असेल, तुम्हाला लढायला लागणार आहे ना. मग तुम्ही कसं काय तिकीट घेणार, उभं राहणार? कमळ म्हणून कधी पुढे एससी मध्ये जर एससी मध्ये आरक्षण पडलं तर नाही, आरक्षण ओबीसी जवळजवळ पडते, जवळजवळ फायनल झालं जे पडेल बरोबर आहे. परंतु जर एससी पडलं तर राहुल डाळिंबर आहेत तुमच्या पक्षाकडे, म्हणजे तुमच्या युती घटक पक्षाकडे, किंवा ते गुडघ्यामधले मोरे आहेत, तुम्ही त्यावेळी कुठं असणार?
त्यावेळेला मी नगरसेवक पदाकरता मी स्वतः फार मोठा दावेदार नाहीच आहे. नगरसेवक करता करता माझा मुलगा किंवा मी जे काम म्हणजे करतात ते निदान दावे. ती तरी सीट तुम्ही ते तिकीट तुम्ही मागणार. आम्ही सगळी मागणार, नगराध्यक्ष मागणार, नगरसेवक पण मागणार, कारण आमचं तेवढं काम आहे जमिनीवर. तुम्ही मागालो पण त्यांनी द्यायला तर पाहिजे ना. तेच सांगतो मी. दिल्यानंतर त्या जर तरच्या गोष्टी आहेत, आपण प्रूव्ह करू. आपण कमी पडलो तर आपण म्हणू शकतो. आणि जनाधारताविषयी मतांतरतूनच होतो ना. शेवटचा एक प्रश्न आहे मुलाखतीचा. आपण फार छान आतापर्यंत सगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. मस्त उत्तर दिले. आणि एक शेवटचा प्रश्न असा आहे की या सगळ्या राजकारणामध्ये आम्ही तुमचं काम बघितलंय, कार्य बघितलंय, तुम्ही करतात, सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. पण समजा अशी जर वेळ आली की या वेळेला निवडणुकीमध्ये तुमच्यावर जर अन्याय झाला तर सुनील गोगटे कुठली भूमिका घेतील? योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय उत्तर भेटेल बघा. आणि भूमिका ही निश्चितच स्वाभिमानाची असेल, एवढं तुम्हाला सांगतो. आज आहे, बरोबर आहे. आपल्या कोंढाणा कट्ट्यावरती सुनीलजी गोगटे इथे आले. त्यांनी जाता जाता आपल्याला एक छोटस का होईना असं सुतवाच केलेलं आहे की या वेळेला अन्याय सहन करणार करणार नाही. आणि स्वाभिमान 100% स्वाभिमानाने स्वाभिमानाने लढीला सांगितलं. नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये मी उतरणार आहे. आणि याच नोटवरती आपण ही मुलाखत आता थांबवतो. सुनीलजी गोगटे आपण इथे आलात नमस्कार. आणि आमच्या प्रश्नाला उत्तर दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि ही मुलाखत आपण इथे संपल्याची जाहीर करूया. धन्यवाद.